नमस्कार. श्रीमद् भगवद्गीता भाग 52 या शास्त्राच्या मते पुरुष हा वास्तविकतः अकर्ता म्हणजे काहीही न करणारा असतो, परंतु प्रकृतीनं उत्पन्न केलेल्या पसार्याला भुलून तो स्वतःला कर्ता समजू लागतो. त्यामुळे त्या प्रत्येक कर्माचा त्याला बरा वाईट परिणाम भोगावा लागतो आणि तो कर्मबंधनाच्या चक्रात सापडतो. कर्मफल एकाच जन्मात भोगून संपत नाही, त्यामुळे त्याला पुन्हा पुन्हा जन्ममरणाच्या फेऱ्यातून जावं लागतं. पण जेव्हा त्याला हा सर्व प्रकृतीचा खेळ आहे आणि मी अकर्ता आहे हे ज्ञान होतं, तेव्हा तो संसाराच्या चक्रातून मुक्त होऊन कैवल्यपदाला पोचतो. वेदांतशास्त्र. वेदांच्या उपनिषदातून जे तत्त्वज्ञान मांडलेलं आहे त्याला वेदांत असं म्हणतात. बरीचशी उपनिषदं वेदांच्या अखेरच्या आरण्यक या भागात समाविष्ट आहेत. त्यांच्यातील तत्त्वज्ञानाला वेदांचा अंतिम टप्पा अथवा वेदशास्त्रातील अखेरचा शब्द या अर्थानं वेदांत असं संबोधलेलं आहे. महर्षी व्यासाने विविध उपनिषदांच्या विचारांचं एकसूत्रीकरण करून ब्रह्मसूत्र हा ग्रंथ लिहिला. तो वेदांत तत्त्वज्ञानाचा प्रमुख ग्रंथ समजला जातो. गीतेतील काही विचार सांख्यशास्त्राला अनुसरून आहेत, तर काही वेदांतातील विचार आहेत. काहीमध्ये दोन्हींचा समन्वय करून दाखवला आहे, तर काही ठिकाणी या सर्वांच्या पुढची पायरी गाठली आहे. पुरुष आणि प्रकृती स्वयंभू नसून ते परमेश्वरापासून उत्पन्न झाले आहेत असं वेदांतामध्ये मानलं जातं. या शास्त्रात पुरुषाला जीव असं नाव आहे. गीतेत जीव ही पराप्रकृती म्हणजे श्रेष्ठ स्वरूप, तर सांख्य जिला प्रकृती म्हणतात ती अपरा म्हणजे कनिष्ठ स्वरूप असं म्हटलं आहे. ही अष्टधा म्हणजे 8 विकारांपासून बनली आहे. ते म्हणजे सांख्यशास्त्रातील बुद्धी अधिक अहंकार अधिक पंचमहाभूतांची तन्मात्र आणि मन. गीतेनुसार सांख्यांच्या 25 तत्वांपैकी 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, 5 स्थूल महाभूत यांची गणना मूलतत्वात केली जात नाही. ती अपरा प्रकृतीपासून उत्पन्न होत असल्यामुळे गीतेत त्यांना मूलभूत तत्व न म्हणता विकार अशी संज्ञा दिली आहे. 5 महाभूतांच्या मिश्रणानं सर्व अचेतन पदार्थ बनतात असं ठरवून या मिश्रणाच्या क्रियेला पंचीकरण असं नाव तत्त्वज्ञानात दिलेलं आहे. याशिवाय सांख्य आणि वेदांत शास्त्रातील महत्त्वाचा फरक म्हणजे प्रत्येक सजीव वस्तूमध्ये वेगळा पुरुष असतो. या सांख्यांच्या मताऐवजी सर्वांमध्ये असलेला जीवात्मा हा एकाच परमात्म्याचा अंश असतो असं वेदांती समजतात. परमात्म्याला ब्रह्म आणि प्रकृतीला माया अशी नावं आहेत. ब्रह्म तेवढंच सत्य आणि माया व तिच्यापासून निर्माण झालेली सृष्टी मिथ्या आहे. या मायाजालातून मुक्त होऊनच परमेश्वराचा साक्षात्कार होऊ शकतो असा ठाम निर्णय श्री आदिशंकराचार्यांनी केलेला आहे. गीतेत प्रकृती आणि पुरुष हे शब्द दोन्ही तत्वांना लावलेले आढळतात. उदाहरणार्थ 7व्या अध्यायात सांख्यांच्या प्रकृतीला अपरा म्हणजे कनिष्ठ प्रकृती व सांख्यांच्या पुरुषाला म्हणजे जीवाला परा अर्थात श्रेष्ठ प्रकृती अशी नावं दिलेली आहेत. या उलट 15व्या अध्यायात नाशवंत भूते म्हणजे सृष्टी हा क्षरपुरुष, त्याच्या मुळाशी असलेले नाश न पावणारे अव्यक्त तत्व हा अक्षर पुरुष आणि या दोघांच्याही पलीकडील उत्तम पुरुष म्हणजे परमात्मा असं वर्णन आहे. जगत म्हणजेच माया, जीव किंवा जीवात्मा आणि जगदीश्वर
म्हणजे परमात्मा व परब्रह्म यांचा एकमेकांची संबंध काय यावर अध्यात्मात बरीच चर्चा आहे. माझ्यासारख्या सामान्य वाचकाला त्यात फारसं स्वारस्य नाही. परंतु अध्यात्माचा दुसरा भाग, ज्यात परमेश्वराचं स्वरूप काय आणि त्याचं चिंतन, ध्यान किंवा पूजन कसं करता येईल, हा मला फार महत्त्वाचा वाटतो. परमात्म्याचं स्वरूप जाणून घेण्यापूर्वी काही महत्त्वाच्या संज्ञांचा अर्थ समजून घेतला पाहिजे. क्रमशः लेखक डॉक्टर विजय पांडुरंग जायदे, वाचक डॉक्टर अमृत राघवेंद्र यार्दे.